नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अपडेट आलेला आहे नवीन। तो अपडेट आलेला आहे 3 नोव्हेंबर 2025 रोजी, म्हणजे कालचा अपडेट आलेला आहे, परंतु आपल्याला आज त्या दिवशी तो शो झालेला आहे किंवा आपल्या ॲपवर तो आलेला आहे। जर आपण अंगणवाडी केंद्र ओपन करायला गेला असाल तर आपल्याला तो नक्कीच आलेला असेल। 5 प्रकारचे बदल झालेले आहेत। आता ते कोणते कोणते, तर सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरवर जाऊन पोषण, जर तुम्हाला वर आलेला नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवर जा आणि प्ले स्टोअरवर जाऊन आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट करायचं आहे। आता माझं अपडेट झालेलं आहे ना, अपडेट झाल्यानंतर मग आपल्याला तुम्हाला अगदी नेहमीप्रमाणे सांगितलेलं आहे की इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं जो बदल झालेला असतो तो थोडा दिसतो आणि आपण ह्या ॲरोला क्लिक केलं म्हणजे आपल्याला मध्ये गेल्यावर कुठल्या प्रकारचा बदल झालेला आहे, किती प्रकारचं म्हणजे काय बदल झालेला आहे नेमकं आपल्याला कळतं, तर आणि अपडेट किती नंबरचा आहे तर ते देखील कळतं। तर आपण त्याच्यासाठी आता ह्या ॲरोला क्लिक करणार आहोत। सर्वप्रथम आपण आलेला अपडेट बघून घेऊ की अपडेट नेमका काय आहे। तर बघा, जर आपण पाहिलं 24.9.5 हा आपला आता चालूचा आलेला व्हर्जन आहे किंवा त्याला आपण अपडेट म्हणतो। तर अशा पद्धतीने आपल्या पोषण ट्रॅकर ॲपला हा अपडेट आलेला आहे। तुम्ही अपडेट केले नसेल तर सर्वप्रथम अपडेट करा। कधी आपण अपडेट केलेलं जर असेल तर आपलं काम करण्यासाठी सोपं होतं, कारण हा अपडेट जे येत असतात तर ते आपल्या कामामध्ये सुलभता करण्यासाठी, आपल्या जे कामामध्ये अडचणी येतात तर त्या अडचणी दूर करण्यासाठी म्हणून अपडेट आलेले असतात। तर जर तुम्ही पाहिलं तर 1, 2, 3, 4 आणि 5 असे हे बदल झालेले आहेत। तर त्याच्यातला जो 1 नंबरचा बदल आहे तो जर तुम्ही पाहिला तर कॉमन डॅशबोर्ड इज अवेलेबल इन SS ॲप फॉर DPO अँड CDPOज। तर हा नेमका काय आहे, तर आता त्याच्यासाठी आपल्याला थोडं, तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अपडेट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन सुरू करणार तर तुमच्यासमोर ह्या पद्धतीचा बदल हा झालेला दिसणार। तर तो नेमका बदल कुठला, तर बघा, आधी आपल्याला फक्त परिवीक्षिका होत्या, आता याच्यामध्ये काय मधल्या ऑप्शनमध्ये की परिवीक्षक मॅडमसोबत CDPO आणि DPO, म्हणजे ते इथून त्यांची ॲप ह्यामधल्या याच्यातनं कॉमन ॲप्लिकेशनमधून इथून ती लॉग इन होईल। म्हणजे परिवीक्षिका मॅडम यांचं पण डॅशबोर्ड इथून जे ॲपचं आहे पोषण ट्रॅकर ॲपचं ते लॉग इन होणार, CDPO यांचं पण लॉग इन होणार आणि DPO यांचं पण लॉग इन होणार, म्हणजे याच्यातनंच तिघही जणांचं हे लॉग इन होऊ शकतं। हा बदल आलेला आहे। याच्या संदर्भामध्ये आपल्याला सेविकांना जास्त विचार करायची गरज नाही, हा त्यांच्यासाठीचा हा अपडेट आहे आणि त्यांना देखील अडचणी, त्यांच्या याच्यात देखील बग होते, काही अडचणी होत्या, ते लॉग इन करत होते तर त्याच्यामध्ये देखील सुधारणा झालेली आहे। असा हा पहिला अपडेट आहे। त्याच्यानंतर जर आपण याच्यामध्ये पाहिला तर दुसरा अपडेट जो आहे तर तो अपडेट आहे की TA4 आणि SCM इश्यू हॅज बीन फिक्स नाऊ। तर बघा, आता सध्या आपण TA4 भरत होतो, त्याच्यानंतर गरम ताजा आहार भरत होतो डेली ट्रॅकरमध्ये। तर ते भरत असताना आपल्याला खूप अडचणी येत होत्या, तर त्या अडचणी ज्या आहेत तर त्या याच्यामध्ये कमी झालेल्या आहेत। ती आपल्याला दाखवायची गरज नाही, कारण माझे सगळे लाभार्थी भरून झालेले आहेत, परंतु आपल्या खूप साऱ्या ताईंना अडचणी येत होत्या। तर तुम्ही आता अपडेट केलं तर ही अडचण बहुता कमी झालेली असेल की SCM भरताना आणि TA4 भरताना, असा हा 2 नंबरचा ऑप्शन, 2 नंबरचा जो आहे तो अपडेटचा जो बदल आहे तो झालेला आहे। त्याच्यानंतर 3 नंबरचं जे ऑप्शन आहे, 3 नंबरचा जो अपडेट आहे तो म्हणजे LMP अँड ANC डेट सिलेक्शन इश्यू इज फिक्स। म्हणजे बघा, आपल्याला LMP म्हणजे आपल्याला मासिक पाळीची शेवटची तारीख आणि ANCची तारीख ही सिलेक्ट करताना म्हणजे ती निवड करत असताना त्याच्यामध्ये काही जणांना इश्यू येत होता। आता तो मला देखील काही आलेला नाही, परंतु तो इश्यू खूप साऱ्या जणांना येत असेल म्हणून हा बदल करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर अनलोड रँडम क्रॅश इश्यू फिक्स, म्हणजे आपण ज्यावेळेस पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन काम करत असताना क्रॅश होत होती तर तो देखील बदल हा झालेला आहे। आणि शेवटचा जो बदल आहे, आता याच्यातला जो बदल आहे LMPचा हे देखील तुम्हाला दाखवते, परंतु त्याच्यापूर्वी 5वा जो बदल आहे तो बघून घ्या। वेटिंग टाईम फॉर रजिस्ट्रेशन हॅज बीन रिड्यूस फ्रॉम 15 मिनिट्स टू 5 मिनिट्स। म्हणजे आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करत होतो, आता ते पण प्रत्यक्षामध्ये दाखवते, एक 3 नंबरचं आणि एक 5 नंबरचं हे आता आपल्याला ॲपमध्ये जाऊन बघावं लागेल। त्याच्यासाठी आता आपल्याला बॅकवर यावं लागेल आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जाऊन ते
बघावं लागेल। बघा आता आपण ओपनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आता गरोदर मातांचं मॉड्यूल आपण सुरू करणार आणि ते केल्यानंतर आता आपल्याला लाभार्थीच्या कुठल्या लाभार्थीच्या 3 डॉटवर आपल्याला जायचंय। हे 3 डॉटवर आपल्याला जायचंय। इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं थोडा ऑप्शन मध्ये बदल हा जाणवणार, गर्भधारणे दरम्यान वजन वाढ आणि ANC तपशील, इथं थोडा बदल तुम्हाला जाणवेल ह्या ऑप्शन मध्ये, ते याच्यावर आपण क्लिक करणार। आता बघा इथं जर तुम्ही पाहिलं आधीचं ऑप्शन थोडं वेगळं होतं, आता इथं आपण जी ANC ची तारीख असते आता इथं 15/8/25 दिलेली आहे, तर ते 15/8/25ला जर त्या मातेचं तपासणी झाली नसेल तर ती सप्टेंबर झाली असेल, किंवा तिची त्या महिन्यात पण झाली नसेल तर तिची ऑक्टोबर झालेली असेल। इथे जर असेल तर याच्यावरून आपल्याला ही जोडावी लागते। आता हे तुम्हाला दाखवत नाही, आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेले, परंतु बदल जो झालेला आहे तर ही आपल्याला ANC इथं भरायची आहे। म्हणजे 3 महिन्यांच्या ज्या तपासण्या असतात, काही 3 महिन्याच्या ज्या तपासण्या असतात, ज्या तारखा येतात प्रत्यक्ष तपासणी झालेल्या त्या तारखा आपल्याला इथं तपशीलमध्ये जोडायच्या असतात। आणि इथे जर तुम्ही क्लिक केलं तर बघा आता एकत्र केलेलं आहे हे, याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या मातेचं दर महिन्याचं जे वजन असतं गर्भधारणे दरम्यान वजन वाढणे, तर त्याचा जो आलेख आहे तर तो आपल्याला इथं ह्या पद्धतीने आता शो झालेला आहे। म्हणजे हा बदल झालेला आहे, याच्यामध्ये हे ऑप्शन एकत्र करण्यात आलेलं आहे। आणि लक्षात ठेवा, ह्या ज्या ANC च्या तपासण्या असतात, पहिली तपासणी, दुसरी, तिसरी आणि 4 तपासण्या असतात। आपलं रजिस्टर देखील आहे, जे 11 रजिस्टर आहे त्याच्यातलं आपलं एक गरोदर आणि प्रसूती रजिस्टर आहे, त्याच्यामध्ये देखील आपल्याला 4 तपासण्या आहेत आणि इथे देखील 4 तपासण्या आहेत। तर जे 4 तपासण्या ज्या पद्धतीने होतात तर ते ॲक्च्युअल जी तारीख असते त्या पद्धतीने आपल्याला इथं टाकायचे असते। तर मी बॅक जाणार, तर हा बदल झालेला आहे तुम्हाला दाखवायचं होतं आणि ते भरल्या गेल्या पाहिजेत, तर हा एक बदल झालेला होता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन नोंदणी। आता समजा आपण नवीन नोंदणीवर क्लिक केलं तर खूप साऱ्या जणांना ती अडचण आलेली असेल, मला ती अडचण आलेली नाही, परंतु ज्यांना आली असेल त्यांच्या संदर्भामध्ये। आता बघा आपण इथून इथपर्यंत जातो, ते केल्यानंतर आपण बऱ्याचदा जर तुम्ही पाहिलं तर इथं आपण आधार क्रमांक टाकतो, इथं मोबाईल नंबर टाकतो, त्याच्यानंतर प्रक्रिया केल्यावर आपण क्लिक करतो, त्याच्यानंतर आपल्याला तर बघा आपण आधार क्रमांक टाकतो, इथं मोबाईल नंबर टाकतो, त्याच्यानंतर प्रक्रिया केल्यावर क्लिक करतो, त्याच्यानंतर आपल्याला OTP येतो। आणि जर समजा आपल्याकडनं चुकीचा OTP टाकला गेला किंवा OTP सबमिट झाल्यानंतर आपलं पुढचं पेज लांबलं आणि त्याच्यानंतर आपण परत बॅक आलो म्हणजे मागे येऊन गेलो तर असं होत होतं की आपल्याला 15 मिनिटं आपण करू शकत नाही, अशा पद्धतीचा आपल्याला मेसेज येत होता। वाटल्यास मी तुम्हाला ते याच्याने करून दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला तो मेसेज येतो। बघा मी तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला मेसेज येत होता। तर नवी रजिस्ट्रेशन करत असताना इथे आपला आधार क्रमांक टाकला गेलेला आहे, आपला मोबाईल नंबर टाकला गेलेला आहे, त्याच्यानंतर आपण प्रक्रिया केल्यावर आपण आता क्लिक करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते बघा OTP साठी विनंती करा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं असतं। त्याच्यानंतर आता आपल्याला जो आलेला OTP आहे तो OTP आपल्याला इथं 4 याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आणि हा टाकून गेल्यानंतर आपण काही कारणास्तव आपल्याकडनं क्लिक झालं, आपण मागे आलो, तर आपल्याला कशा पद्धतीनं आधी मेसेज येत होता आणि आता कशा पद्धतीने येतोय तर तेच आपल्याला बघायचंय। आता आपण अशा पद्धतीने बॅक येऊन गेलो, चुकून आपल्याकडनं झालं आणि परत आपण आता नोंदणीसाठी प्रयत्न केला, तर बघा या पद्धतीनं आपण परत ती प्रोसेस केली, तर त्याच्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं मेसेज येत होता ते जात आपल्याला बघायचंय। आता आपण चुकून बाहेर पडालो किंवा आपल्याला OTP वेळेत मिळाला नाही, त्याच्यामुळे आपण ही प्रोसेस परत करत असताना आपल्याला 15 मिनिटं थांबावं लागत होतं, तर त्याच्यासाठी आपल्याला आता 5 मिनिटं थांबायचं। त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरणासहित परत एक उदाहरण करून दाखवते। तर आता आपण प्रक्रिया केल्यावर करून बघू। तर बघा आता हा जो मेसेज आहे तर हा इथला जो मेसेज आहे हाच बघायचा आहे की बघा इथं तुम्ही जे तुम्हाला आता येतं इथं जर तुम्ही बघितलं तर इथे 15 मिनिटं येत होते बघा। रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट यूजिंग द सम आधार और मोबाईल नंबर इज करंटली बीइंग प्रोसेस, प्लीज वेट फॉर 5 मिनिट्स बिफोर अटेम्प्टिंग अगेन। म्हणजे आता आपल्याला पुन्हा प्रयत्न करण्यासाठी फक्त आता 5 मिनिटं आपल्याला थांबावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। याच्या आधी आपल्याला 15 मिनिटं जर आपल्याकडनं ही प्रोसेस झाली, आपल्याला वेळेत OTP मिळाला नाही तर आपण किंवा OTP मिळाला परंतु आपण काही कारणास्तव बाहेर आलो किंवा OTP मिळाला नाही, उशीर होऊन गेला, तर मग आपण परत बॅक जायचो आणि नवीन रजिस्ट्रेशन करायला लागलो का आपल्याला 15 मिनिटं थांबावं लागत होतं। परंतु आता आपल्याला 15 मिनिटं थांबायची गरज नाही, 5 मिनिटं थांबलं की 5 म्हणजे कालावधी त्यांनी 10 मिनिटं कमी केले आणि 5 मिनिटांमध्ये आपल्याला फक्त 5 मिनिटं थांबायचं आहे आणि आपल्याला पुन्हा आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे। कारण की बऱ्याचदा आपण हे रजिस्ट्रेशन करत असताना लाभार्थ्यांना OTP जाती, नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यामुळे आपला वेळ निघून जातो आणि त्याच्यामुळे आपण परत प्रयत्न करतो, तर आपल्याला 15 मिनिटं आपले परत
वेळ वाया जात होता तर तो वेळ आपला कमी झालेला, अशा पद्धतीने हा 5वा जो अपडेट आलेला आहे, तो 5वा जो बदल झालेला आहे ह्या अपडेटमध्ये तो हा आहे. तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन जर तुम्ही अपडेट केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर अपडेट करा, जेणेकरून आपल्याला जे येणाऱ्या अडचणी होत्या त्या अडचणी आपल्या कमी झालेल. कारण की प्रत्येक अपडेट हा आपल्यासाठी आपलं काम सुलभ व्हावं म्हणून आलेला असतो. म्हणून ताईंनो कोणीही टेन्शन न घेता ह्या अपडेटला लवकरात लवकर करा. एवढंच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. जे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.